नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास जालना शहरात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त व ईद मिलादच्या कार्यक्रमाच्या जयंतीनिमित्त भव्य जल्लोषाचे आयोजन सकल मुस्लिम समाज बांधवांकडून करण्यात आले होते। या दरम्यान ही मिरवणूक जिल्हा मार्केट परिसरात आली असता या ठिकाणी काही समाजकटकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी याची माहिती तात्काळ उपस्थित असलेल्या पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणुकीत दाखल होत सर्वांना शांत करत मिरवणूक पार पडली। याविषयी सविस्तर माहिती अशी, काही समाजकटकांनी मिरवणुकीमध्ये वाद घालण्याच्या हेतूने 10 ते 15 जण आले व त्यांनी मिरवणुकीत वाद घालत दुकानासमोर असलेल्या 3 मोटरसायकलचे त्यांनी तोडफोड करत नुकसान केले। तिन्ही मोटरसायकलचे नुकसान झाले असून काही पोलिसांनी दखल घेत काही जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपानी यांनी दिली असून सर्व नागरिकांनी शांततेचे आवाहन केले आहे। आज ईद मिलादची मिरवणूक होती, ते शांतता पार पडली शहरामध्ये। फक्त 2 ठिकाणी थोडी किरकोळ घटना झालेली आहे, जे रॅलीमध्ये सहभाग होते काही उपद्रवीमुळे होते आणि त्यांच्या आणि ते दुकानामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचं असे दोघांचं थोडा किरकोळ भांडण झाला, बाचाबाची झाली आणि त्यामुळे थोडा एक दुकानमध्ये थोडा घुसून तोडफोड आणि दुसऱ्या दुकानावर थोडा दगडफेक करून त्यांनी नुकसान केलेलं आहे। हा घटना अनुषंगाने 2 FIR दाखल आहे ऑलरेडी आणि जे लोक इन्वॉल्व होते त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार। बाकी पूर्ण मिरवणूक शांतता पार पडलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त अजून पण आहे लावलेला आपण आणि पेट्रोलिंग पण सतत स्टार्ट आहे आणि असा काही जातीय दंगलचा माहोल नाही आहे, पूर्ण शांतता आहे शहरामध्ये। सर्व नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या 2 गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। आता परिस्थिती शांतता आहे, पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ, आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये। कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सख्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्वांना शांतीचं आवाहन देतोय, सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।